मध्ये आपलं स्वागत आहे. मी उत्तम ओव्हाळ. बीड शहरवासियांसाठी खुश खबर आहे. संभाजीनगरचे तज्ज्ञ डॉक्टर अक्षय कुलकर्णी व त्यांची टीम बीड शहरामध्ये प्रत्येक महिन्याला येत आहे व वाढते पोटाचे विकार व श्वासाचे त्रास होणाऱ्या पेशंटसाठी आता संभाजीनगरला जायची गरज नाही, कारण की डॉक्टर कुलकर्णी हे बीडमध्ये येत आहेत प्रत्येक महिन्याला. त्यांना पत्रकार परिषद घेऊन त्यांना सांगितलेले पाहूया. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोटाच्या विकारासाठी व नागरिकांना वाढत्या हवामानाच्या विषयी काय करावे आणि काय नाही याविषयी काय सांगते पाहूया. नमस्कार, मी डॉक्टर आशिष गाडे, कन्सल्टंट पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. मी दुसरा आणि चौथा मंगळवार महिन्याचा या दिवशी बीड येथील शिंदे सरांचं जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे तिथे व्हिजिटिंगला असतो. आता सध्याचं जे थंडीचं वातावरण आहे आणि आजूबाजूचं जे प्रदूषण आहे त्यामुळे आपल्याला काही श्वसनाचे खूप आजार आहेत ते बळावतात. त्यामध्ये जे प्री एक्झिस्टिंग दम्याचे रुग्ण आहेत, COPDचे रुग्ण आहेत किंवा ILDचे रुग्ण आहेत, यांना या सीझनमध्ये छातीत गरगरणे, कफ होणे, दम लागणे अशा प्रकारच्या लक्षणीय प्रमाणात वाढ होते. सोबतच छाती दाट होणे अशी लक्षणे पण दिसतात. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे पेशंटला बऱ्याचदा ICUला पण ॲडमिट करावं लागतं. तर या कंडिशनमध्ये काय प्रिकॉशन घ्यावं लागतं याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. या कंडिशनमध्ये तुम्हाला जे काही तुमच्या फिजिशियननी किंवा डॉक्टरांनी जे तुम्हाला इनहेलर्स ॲडवाईस केलेले आहेत ते योग्य पद्धतीने व नियमितपणे घेणे गरजेचं आहे. सोबतच काही श्वसनाचे व्यायाम आहेत ते पण तुम्ही रेग्युलर करणं गरजेचं आहे. व काही नॉर्मल खोकला सर्दी असेल तर तो अंगावर न काढता तुम्ही तात्काळ आपल्या पल्मोनॉलॉजिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं असतं. जे काही ओल्ड एजचे पेशंट आहेत ज्यांना प्री एक्झिस्टिंग COPD, दमा किंवा ILDचे आजार आहेत त्यांनी काही वॅक्सिनेशन आहेत ते पण घेणं गरजेचं असतं. तुम्हाला अशी काही लक्षणं असतील तर तुम्ही बीड येथे मी दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी अवेलेबल असतो. तर तुम्ही अशी काही लक्षणं असल्यास मला शिंदे सरांचं जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे तिथे कन्सल्ट करू शकता. नमस्कार, मी डॉक्टर अक्षय कुलकर्णी, मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. मी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी बीडला व्हिजिट करूनला येत असतो. आम्ही प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त रुग्णांना सुपर स्पेशालिटी सुविधा बीडमध्ये उपलब्ध करून द्याव्या. त्यासाठी आम्ही इथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपीसारख्या डायग्नॉस्टिक प्रोसिजर सुरू केलेल्या आहेत. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये लोकांना ॲसिडिटीचा त्रास खूप जास्त प्रमाणात वाढतो आहे. जसं की जास्त प्रमाणात मैदायुक्त पदार्थ खाणे, शीतपेय जास्त घेणे, चहा कॉफीचं अतिरिक्त सेवन करणे यामुळे ॲसिडिटीचा त्रास बऱ्याच रुग्णांना जास्त वाढतो. अशा रुग्णांनी ज्यांनी खूप दिवसापासून ॲसिडिटीचा त्रास आहे डायग्नॉस्टिक अप्पर एंडोस्कोपी करून घेतलेली कधीही योग्य असते. आम्ही बीडमध्ये ती सुविधा सुरू केलेली आहे जेणेकरून सुपर स्पेशालिटी सुविधा रुग्णांना एकदम माफक दरात आणि सहज उपलब्ध व्हावी हा आमचा उद्देश आहे. आपल्यालाही असा काही ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा तत्सम गॅस्ट्रोएंटरोलॉजी रिलेटेड काही आजार असतील, काही सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील तर नक्कीच आपण आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही सध्या लाईफलाईन हॉस्पिटल बीड डॉक्टर शिंदे यांचे इथे व्हिजिटला आहोत. आपल्याला काही गरज पडल्यास आपण नक्कीच दुसऱ्या आणि चौथा मंगळवार प्रत्येक महिन्याचा येऊन भेट देऊ शकता. धन्यवाद.